तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवस झाले काहीच व्हिडिओ टाकले नव्हते, कारण आयुष्याला चारी बाजूने चार घोडे एकदमच लागले होते। मग काय ते चारी घोडे एकदम सोडून दिले आणि चार नवीन म्हशी आणल्या। म्हटलं ह्यांनाच बाळगूया आणि मस्तपैकी 10-10 दिवसाला पगार घेत बसूया। शेवटी म्हशी वगैरे चारून बांधलं आणि आज मी निघालो होतो बेळगावच्या एअरपोर्ट ड्रॉपसाठी। म्हटलं बाहेरच्या देशात तरी नाही जाईना, आपण कस्टमरला तरी सोडून यायचं। आणि जायच्या वेळेलाच पाऊस सुरू झाला। भात पहा एक नंबरचा आलाय, पण पावसामुळे कशी पूर्ण वाट लागली आहे। त्याच्यानंतर गडिंग्लजमध्ये आलो, मस्तपैकी कस्टमरची गाडी वगैरे घेतली, त्यांना पिकअप केलं आणि निघालो बेळगावच्या दिशेने। आणि चांगला रोड नंतर असा डबल चांगला रोड येणार होता हे नक्कीच माहीत होतं, पण इतका पण चांगला येईल हे असं अपेक्षा ठेवली नव्हती। त्याच्यातून कसाबसा गाडी दणकत दणकत मी निघालो एअरपोर्टकडे। म्हटलं एअरपोर्टला जायच्या आधी म्हटलं आपल्या रोडचा पण कस्टमरला अनुभव यायलाच पाहिजे। त्याच्यानंतर हा साईडचा डॅम पहा, एक नंबरचा डॅम आहे। समोरचा रोड पाहू नका, ते असंच असणार। मस्तपैकी लांबच्या लांब गाड्या दिसत होत्या। त्याच्यानंतर कस्टमरला एअरपोर्टवर सोडलं आणि मी परत निघालो। येताना कसं रस्ता एकदम गुळगुळीत आणि मस्त होता, त्याच्यामुळे मी 60-80-90च्या स्पीडनं घरला यायला निघालो। थोड्या वेळाने टोल नाक्यावर आलो, पाहतो तर काय हा हायवे बनूपर्यंत त्यांच्या टोल नाक्यावरचं त्यांचं छप्परच उडालं होतं। असो, त्याच्यानंतर जर गडिंग्लजमध्ये कुणाला ड्रायव्हर वगैरे हवे असतील किंवा कुणाला गाडी भाड्याने पाहिजे असतील तर नक्की मी खाली आहे कॉन्टॅक्ट नंबर तिथे मेन्शन करतो। तुम्हाला नक्की ड्रायव्हर पाहिजे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा।